न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। विक्रीस बंदी असलेला 201.609 किलोग्रॅम गांजासह 40,24,135 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 2 आरोपी अटक। श्रीरामपूर शहर पोलिसांची कामगिरी। दिनांक 15 मे रोजी रात्री 9:20 सुमारास खैरी निमगाव ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या महिंद्रा XUV 500 गाडीमधून गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या परवानगीने तात्काळ सदर ठिकाणी सापळा लावला। बातमीतील वर्णनाप्रमाणे 4 चाकी वाहन येतात सदर वाहनास थांबून त्यामधील इसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव ज्ञानेश्वर विठ्ठल जाधव वय 45 वर्ष राहणार दुगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक, रमेश विठ्ठल जाधव वय वर्ष 38 राहणार दुगाव तालुका चांदवड जिल्हा नाशिक असे सांगितले। सदर इस्मांची आणि त्यांच्या गाडीची पंचांसमक्ष झडती घेतली असता सदर गाडीच्या डिक्कीमध्ये विक्रीस बंदी असलेला उग्र आणि दर्पनशा आणणारा वास असलेला गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। गांजाबाबत आणि वाहनाबाबत त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे वाहने आरोपी ज्ञानेश्वर विठ्ठल जाधव वय 45 वर्ष याचे नावावर असल्याचे सांगून गांजा हा आम्ही दोघा भावांनी मिळून श्रीरामपूर येथे विक्री करता आणल्याचे सांगितले। सदर गांजा बाळगण्याबाबत आमच्याकडे कोणताही परवाना नसल्याचे सांगितले। त्यांच्याकडून 30,24,135 रुपये किमतीचा 201.609 किलोग्रॅम वजनाचा 10 गोण्यांमधील 97 विटकरी रंगाचे प्लॅस्टिकचे वेष्टांकित केलेल्या बॉक्समधील हिरवट रंगाचा सुकलेल्या पानाने फुलाने आणि बियाने भरलेला लगदा त्यास उग्र व दर्पणाशा आणणारा वास असलेला गांजा हा अंमली पदार्थ, 10 लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची काळ्या रंगाची XUV 500 असा एकूण 40,24,135 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी पंचांसमक्ष सविस्तर पंचनामा करून जप्त केला। नमूद आरोपींवर श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। आम्हाला गुप्त बातमीदारांमार्फत माहिती प्राप्त झाली होती की निमगाव खैरी ते श्रीरामपूर रोडवर एका काळ्या रंगाच्या XUV गाडीमध्ये गांजा या अंमली पदार्थाची वाहतूक केली जाणार आहे। त्यानुसार आम्ही पथक व पंचासह सापळा लावला असता सदर ठिकाणी एक XUV 500 काळ्या रंगाची गाडी मिळून आली। गाडीत झडती घेतलेली असता गाडीमध्ये सुमारे 200 किलो वजनाचा आणि 30 लाख रुपये किमतीचा गांजा अंमली पदार्थ मिळून आल्याने सदर अंमली पदार्थ पंचासमक्ष ताब्यात घेऊन जप्त करण्यात आला आहे। या सदर मालाची वाहतूक करणारे इसम मामे ज्ञानेश्वर विजय जाधव व त्याचा भाऊ रमेश विजय जाधव यांना नमूदच्या कारवाईत ताब्यात घेऊन गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली अधिक तपास करीत आहोत। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलवर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग डॉ. बसवराज शिवपूजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन नितीन देशमुख, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश जाधव, पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे, पोलीस नाईक शरद अहिरे, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, अमोल पडोळे, अमोल गायकवाड, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, अकबर पठाण, सागर बनसोडे, आजीनाथ आंधळे, रामेश्वर तारडे, सचिन दुकळे, रवींद्र शिंदे, चालक सहाय्यक फौजदार राजेश सूर्यवंशी तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय येथील पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन धनाड यांनी केली असून दाखल गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत। न्यूज सुपर वन साठी अभिषेक सोनवणेसह अजिंक्य पटेकर, श्रीरामपूर।